हरि ओम. योगदास जयगणे जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 55. गुरु शिष्य एकमेकांना पूरक असावे लागतात. गुरु शिष्य एकमेकांना पूरक असावे लागतात, तरच शिष्य उत्तम ज्ञान ग्रहण करू शकतो आणि गुरु उत्तम विद्या देऊ शकतो. या जोडीपैकी एक जरी एकमेकांना योग्य नसेल तर विद्या ग्रहण करणे किंवा विद्या देणे हे दोन्हीही चांगले होणार नाही. अशा प्रसंगी गुरु आणि शिष्य या दोघांचेही श्रम वाया जातील. बखलेबुवा हे बालगंधर्व आणि माननीय कृष्णराव फुलंब्रीकरांचे गुरु होते. ते दोघांना स्वतंत्रपणे गाणे शिकवत असत. आत्तासारखे 100 शिष्य समोर ठेवून त्यांना सा रे ग म प ध नि सा कोरसमध्ये घोकायला लावण्याचा आणि एका वर्षात 10 राग त्यांच्या गळ्यात कोंबण्याचा प्रकार नव्हता. शिष्याला गाणे कसे पचनी पडेल, शिष्याच्या गळ्याला गाणे कसे रुचेल त्याचा विचार करून गाणे शिकविले जात असे. एकदा बखलेबुवा शिकवणी संपवून जिना उतरून खाली गेल्यावर बालगंधर्व माननीय कृष्णराव फुलंब्रीकरांना म्हणाले, तुम्हाला ती अमुक चीज गुरुजींनी शिकवली आहे ती ते मला शिकवत नाहीत. मला ती चीज शिकायची आहे, तेव्हा तुम्ही ती चीज मला शिकवा. त्याप्रमाणे फुलंब्रीकरांनी ती चीज बालगंधर्वांना शिकवायला सुरुवात केली. तो आवाज जिन्याच्या खाली ऐकायला आल्यावर बखलेबुवा जिना चढून वर आले आणि बालगंधर्वांना म्हणाले, तुम्हाला ती चीज शिकवायची नाही असे नसून ती चीज तुमचा नाटकाचा गळा बिघडवील ही काळजी मला आहे. तुम्हाला एक संगीत नट म्हणून स्वतःला रंगमंचावर उभे राहायचे आहे, त्याला ते बाधक आहे. त्यावेळी तिघांच्याही डोळ्यातून पाणी आले. अनेक दगड मैदानावर पडलेले असताना छिन्नी हातोड्याच्या घावाने त्यांच्या ठिकऱ्या होतात, कपच्या पडतात, परंतु त्यातच एखादा दगड मऊ असतो. छिन्नी हातोड्याच्या घावाने त्यातील अनावश्यक तेवढाच भाग बाजूला होतो आणि त्यातून देवाची मूर्ती घडते. प्रत्येक दगडाला देवकळा प्राप्त होत नाही. केवळ कारागीर चांगला असून भागत नाही, पुरे पडत नाही. त्याला तितकंच चांगलं साहित्य आणि चांगली उपकरणंसुद्धा मिळावी लागतात, तरच उत्तम कलाकृती निर्माण होते. वर्गात शिक्षक सर्वच मुलांना शिकवतात, परंतु त्यातील प्रत्येक विद्यार्थी प्रथम क्रमांक मिळवण्याच्या योग्यतेचा तयार होत नसतो, तर पहिला क्रमांक मिळवतही नसतो. चांगल्या गुरुला उत्तम शिष्य मिळावा लागतो. हरि ओम.